गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत, तर दुसरीकडे मात्र दाक्षिणात्य चित्रपट अगदी सुपरहिट ठरत आहेत। त्यामुळे बॉलिवूडच्या चित्रपटांवर ही वेळ का आली आहे, तसंच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामागील नेमकं गमक काय जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत। नुकताच मिस्टर परफेक्शनिस्ट समजल्या जाणाऱ्या आमिर खानचा लाल सिंग चड्डा आणि बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला आहे। यामध्ये काही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, तर यापैकी काही चित्रपटांना बहिष्काराचा सामना करावा लागलाय। हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा रिमेक असलेल्या आमिर खानच्या लाल सिंग चड्डाला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला, तर त्याचबरोबर आलेल्या रक्षाबंधन या अक्षय कुमारचा सिनेमा देखील फ्लॉप झाला आहे। तर या अगोदर देखील फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांची मोठी यादी आहे। यामध्ये जॉन इब्राहिम आणि दिशा पटानी यांचा एक विलन रिटर्न्स, त्याचबरोबर यशराज बॅनरच्या खाली आलेले सलग 4 चित्रपट अगदी फ्लॉप ठरले आहेत। त्यामध्ये नुकताच आलेला रणबीर कपूरचा समशेरा अक्षरशः आपटला आहे। त्याचबरोबर यामध्ये बाकीचे 3 चित्रपट आहेत, ते म्हणजे बंटी और बबली 2, जयेश भाई जोरदार आणि सम्राट पृथ्वीराज। तसेच या फ्लॉप चित्रपटांची यादी मोठी आहे। जॉन इब्राहिम आणि रकुलप्रीत सिंग यांचा अटॅक, शाहिद कपूरचा जर्सी, अक्षय कुमारचा बच्चन पांडे, टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांचा हिरोपंती 2, अजय देवगन आणि अमिताभ बच्चन यांचा रनवे 34, कंगनाचा धाकड, आयुष्मान खुरानाचा अनेक, तर महानायक अमिताभ बच्चन यांचा झुंड देखील बॉक्स ऑफिसवर फिका पडला होता। आता पाहूयात बॉलिवूडच्या चित्रपटांच्या फ्लॉप ठरण्यामागील काही मुख्य कारणं कोणती। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटाचे हिंदीमध्ये रिमेक बनवले जातात, मात्र इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक हे बॉलिवूडच्या प्रेक्षकांना कनेक्ट करू शकत नाहीत। याचंच एक उदाहरण म्हणजे मराठी चित्रपट असलेल्या सैराटचा रिमेक धडक हा सिनेमा। या चित्रपटाची कथा हिंदी प्रेक्षक कनेक्ट करू शकले नाहीत, कारण या चित्रपटाची कथा हिंदीकडून जशी अपेक्षित आहे तशी होऊ शकली नाही। पुढचं कारण आहे ते म्हणजे टॉलिवूड। टॉलिवूड म्हणजेच दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे। यामध्ये नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिकेय 2, पुष्पा, RRR, KGF 2, बीस्ट आणि विक्रम या चित्रपटांचा समावेश आहे। त्याचबरोबर हिंदी चित्रपटांच्या अपयशामागील आणखी काही कारण आहेत, ती म्हणजे चांगली स्टारकास्ट न निवडणं, चित्रपटाची चांगली मांडणी न करणं आणि प्रेक्षकांचा बदललेला दृष्टिकोन। त्याचबरोबर आजकाल प्रेक्षक कंटेंटवर जास्त लक्ष देत आहेत आणि अशाच चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर जगभरातील चित्रपट आणि सिरीज आता प्रेक्षकांना घर बसल्या म्हणजेच OTTवर पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे फिरवलेली पाठ हे देखील हिंदी चित्रपटांच्या अपयशामागील एक कारण म्हणता येईल। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या काही अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे। परिणामी त्यांचे चित्रपट देखील बॉयकॉट केले जात आहेत। त्यामुळेच कारण कोणतीही असो, शेवटी फटका हा हिंदी चित्रपट म्हणजेच बॉलिवूडला बसत आहे एवढं नक्की। तर बॉलिवूडच्या चित्रपटांच्या या अपयशामागील आर्थिक गणित पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांमध्ये फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट त्यांच्या निर्मितीचा खर्च देखील वसूल करू शकलेले नाही। त्याचबरोबर एक काळ असा होता की मोठे स्टार्स आपल्या नावावर प्रेक्षकांची गर्दी सिनेमा हॉलमध्ये खेचून आणायचे आणि त्यातूनच हे चित्रपट बक्कळ कमाई करायचे। त्यामुळे आता तरी हिंदी चित्रपट निर्माते यातून धडा घेणार का, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरणार का, तसेच आगामी येणारे हिंदी चित्रपट चालणार का आणि ते अपेक्षित कमाई करणार का, हे सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच सांगेल। कारण नुकतीच घोषणा करण्यात आलेले यशराज बॅनरचे पठाण आणि टायगर 3 हे सिनेमे येत आहेत। त्याचबरोबर ते सिनेमे रिलीज होण्या अगोदरच बॉयकॉटचा सामना करण्याची चिन्ह दिसत आहेत।